नमस्कार. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी. श्री बाळूमामा ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांना मारहाण. 14 डिसेंबरला झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानं उडाली खळबळ. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात नाताळचा सण उत्साहात साजरा. चर्चमध्ये विश्वशांतीसाठी सामुदायिक प्रार्थना. कोडोलीतील नाताळला शतकोत्तर परंपरा. तीस आणि 31 डिसेंबरला राधानगरी दाजीपूर अभयारण्य आणि परिसर पर्यटकांसाठी राहणार बंद. सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या निमित्तानं राधानगरी अभयारण्य परिसरात अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून वन्यजीव विभागाची दक्षता. राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथं आज पहाटे चोरट्यानं 6 दुकानं फोडत रोख रक्कम आणि साहित्य केले लंपास. चोरट्याच्या हालचाली सीसीटीव्हीत चित्रित. आणि ग्रोबस ट्रेडिंग फसवणूक प्रकरणातील गेल्या 3 वर्षांपासून फरार संशयित सोमनाथ कोळीला एलसीबीच्या पथकानं बेळगावातून घेतलं ताब्यात. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. आता बातमीपत्र विस्तारानं. भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापुरातील बाळूमामा ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आलाय. 14 डिसेंबरला झालेल्या मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यामुळं परिसरात खळबळ उडाली आहे. भुदरगड तालुक्यातील आदमापुरातील श्री संत बाळूमामा ट्रस्टच्या कार्याध्यक्ष लक्ष्मण बाबूराव होडगे यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली होती. पदाच्या कामकाजावरून ही मारहाण झाली होती. 14 डिसेंबर रोजी घडलेल्या या मारहाणीच्या घटनेचं 10 दिवसांनंतर सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. होडगे यांनी या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न झाल्याचीही चर्चा आहे. पोलिसात दाखल झालेली तक्रार आणि उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमुळे मारहाणीचा प्रकार समोर आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. भुदरगड पोलीस पुढील तपास करतायत. कोल्हापूर शहरातील न्यू शाहूपुरीतील वाइल्डर मेमोरियल चर्च बरोबरच अन्य चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी आज सामुदायिक प्रार्थना केली. वाइल्डर मेमोरियल चर्चमध्ये रेव्हरंड DB समुद्रे यांनी ख्रिस्ती बांधवांना मार्गदर्शन केलं. आज प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस. नाताळ सणानिमित्त आज ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येत चर्चमध्ये सामुदायिक प्रार्थना केली. शहरातील वाइल्डर मेमोरियल चर्च इथं आज सकाळी सर्व ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येत एकमेकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या. वाइल्डर मेमोरियल चर्च इथं रेव्हरंड DB समुद्रे यांनी ख्रिस्ती बांधवांना मार्गदर्शन केलं. हे मौलिक मार्गदर्शन ऐकण्यासाठी ज्येष्ठ ख्रिस्ती बांधवांसह महिला, लहान मुलं मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज सकाळी सर्वच चर्चमध्ये एकत्र येत बंधुता, शांतता, सलोखा राहावा अशी येशूंकडे प्रार्थना केली. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 12 मधून इच्छुक असलेल्या रश्मिताई साळोखे यांना सोशल मीडियावरून अश्लील शब्दात धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आलाय. साळोखे यांना धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं करण्यात आली आहे. शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. उपअधीक्षक पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 12 मधून इच्छुक असलेल्या रश्मिताई साळोखे यांनी नागरिकांशी संपर्क सुरू केलाय. सोशल मीडियावरही त्यांनी प्रचार सुरू केलाय. मात्र सोशल मीडियावरून त्यांना अश्लील आणि अर्वाच्य भाषेत धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे धमकी देणाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत बुधवारी त्यांनी शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांना निवेदन सादर केले. उपअधीक्षक पाटील यांनी साळोखे यांना धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली आहे.
यावेळी रश्मिताई साळोखे, हिंदू एकताचे शहर अध्यक्ष गजानन तोडकर, दीपक देसाई, बंडा साळुंखे, उदय भोसले, निरंजन शिंदे, संदीप सासने, विक्रम जरग, अनिरुद्ध कोल्हापुरे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत तर तिसरी आघाडी स्थापन करू असा इशारा दिलाय. पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी पत्रकार बैठकीत सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. महाविकास आघाडीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा घटक पक्ष आहे. कोल्हापूर महापालिका निवडणूक काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्रित लढवणार असली तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जागा वाटप अद्यापही झालेलं नाही. त्यामुळे जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय झाला नसल्यानं त्यांनी महाविकास आघाडीला अल्टिमेटम दिलाय. जागा वाटपाबाबत आज संध्याकाळपर्यंत निर्णय झाला नाही तर उद्या तिसरी आघाडी स्थापन करण्याचा पर्याय पाहू असा थेट इशारा जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी दिलाय. त्यामुळे कालची आमची मुलाखत झालेली आहे. काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचे विचारलं नाही. आघाडीची उमेदवार पत्रकार परिषद होती. आघाडीचं पाहिजे तर आमचा निर्णय राहिला ठीक आहे, आमचा निर्णय नंतर झाला असता, परंतु आघाडीला सुद्धा त्यांनी त्यावेळी कालच्या पत्रकार परिषदेत बोलवलं नाही. म्हणून आज आम्ही निर्णय आपण सगळ्यांना विनंती करायचं केलेलं आहे की आजच्या दिवस त्यांना आम्ही अल्टरनेटिव्ह वेळ देतोय. नाहीतर उद्या आम्हाला काही जे पर्याय असतील ते अपक्षाचे आघाडीचे असतील कुठले पर्याय असतील ते पर्यायाला आम्ही सामोरं जाणार. पत्रकार बैठकीला शहराध्यक्ष आर.के. पोवार, अनिल घाटगे, रोहित पाटील यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज नाताळ सण मोठ्या उत्साहात, आनंदात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. विक्रमनगरमधील चर्चमध्ये सुद्धा विविध कार्यक्रम संपन्न झाले. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात आज नाताळ सणानिमित्त सकाळपासूनच ख्रिस्ती बांधवांची चर्चमध्ये प्रार्थनेसाठी लगबग सुरू होती. नाताळ निमित्त विक्रमनगरमधील ख्रिस्ती समाज चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पास्टर संजय धनवडे यांनी प्रभू येशू ख्रिस्तांचा संदेश सांगत प्रभू येशूचा जन्म आणि त्यांनी केलेलं मानव कल्याण याविषयी माहिती दिली. समाजात शांती नांदावी आणि देशाची प्रगतीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. यावेळी ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. चर्चच्या रौप्य महोत्सवानिमित्त 3 जानेवारीपर्यंत उपासना, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा अशा उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. चर्चमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावेळी चर्चचे अध्यक्ष दीनानाथ कदम, सदस्य अजित रणवरे, योहानराव चौगुले, विजय काळे, संदीप वाघमारे, आशिष माजगावकर, महेश घाडगे, वैशाली फर्नांडिस, शशिकला कदम, कुसुम चौगुले यांच्यासह भागातील ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कागल तहसील कार्यालय, ग्राहक कल्याण फाउंडेशन आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फाउंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर चंदनशिवे यांनी बाजारातील ग्राहक फसवणुकीकडे लक्ष वेधलं. दरम्यान या कार्यक्रमाला संबंधित विभाग प्रमुखांच्या अनुपस्थितीबाबत नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांनी खंत व्यक्त केली. भविष्यात अनुपस्थित राहिल्यास संबंधित विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस दिली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्राहक संरक्षण परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल बाबासाहेब चिकोडे आणि अझरुद्दीन मोमीन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कागल तालुकाध्यक्ष योगेश कदम, प्रा. तुकाराम बोडके, विठ्ठल भोपळे यांनी मनोगत व्यक्त केली. शिरढोण इथं साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं रविवारी 28 डिसेंबरला 12वे संवाद ग्रामीण साहित्य संमेलन होणार आहे. कवी वक्ते प्रदीप पाटील हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत. साहित्य परिषद संस्थेचे अध्यक्ष विश्वास बालीघाटे, सचिव डॉक्टर कुमार पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. या संमेलनात शिरढोण भूषण स्वर्गीय पारिसा शिवाप्पा बालीघाटे स्मृती सामाजिक कार्य पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे.
शिरोळ तालुक्यातील शिरढोण इथल्या पद्मश्री कवी सुधांशू व्यासपीठ श्री जैन सांस्कृतिक भवनमध्ये रविवारी 28 डिसेंबरला साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं संवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. या संमेलनाचे अध्यक्ष कवी आणि वक्ते प्रदीप पाटील हे आहेत. या संमेलनाची रूपरेषा साहित्य परिषद संस्थेचे अध्यक्ष विश्वास बालीघाटे आणि सचिव डॉक्टर कुमार पाटील यांनी सांगितली. इंटरनेटची जास्त प्रभाव लहान मुलांच्यावर पडत आहे. मोबाईलचं ते कमी व्हावं आणि आपलं हे साहित्य संमेलन आता चांगलं म्हणजे गाजत आहे तुमचं इथं आणि प्रत्येक नागरिकाने आणि युवकाने हे साहित्य संमेलन उपस्थित लावावं. आणि जगदीश खेबडकरांच्या वेळी म्हटले होते खेबडकर साहेबांनी की साहित्याने मनाची मशागत होते आणि पुस्तकाने मस्तक चांगलं घडवतंय हे आम्हाला त्यावेळी बिरुदवाक आलं आणि त्यावेळीपासून आम्ही वर्षाच्या शेवट रविवारी आम्ही हे साहित्य संमेलन भरवत असतो. 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर साहित्य नगरी शिरढोण या ठिकाणी भरवणार आहोत. पद्मश्री कवी सुधांशू व्यासपीठावर श्री जैन सांस्कृतिक भवन कन्या विद्या मंदिर जवळ शिरढोण या ठिकाणी आम्ही हे 12वे साहित्य संमेलन भरवत आहोत. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी व वक्ते मान्य श्री प्रदीप पाटील ईश्वरपूर यांची आम्ही संमेलनाध्यक्षपदी निवड केलेली आहे. उद्घाटक म्हणून आमदार मान्य श्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहणार आहेत. तर स्वागताध्यक्ष म्हणून सरपंच श्री सागर भंडारे यांची निवड झालेली आहे. श्री माधवराव घाटगे दीप प्रज्वलन करणार असून ग्रंथदिंडीचे उद्घाटक म्हणून गणपतराव दादा पाटील उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात विकास शिंगे, वजीर रेस्क्यू फोर्स, डॉक्टर सुनील पाटील, कवी भारत सातपुते, मनोहर भोसले, रंगराव बन्ने यांना विविध पुरस्कारांनी गौरवलं जाणार आहे. यावेळी प्राध्यापक शांतीनाथ मांगले, मारुती मांगोरे यांचं कथाकथन आणि निमंत्रित कवींसह नवोदित कवींचं कविता संमेलनही होणार आहे. पत्रकार बैठकीला उपाध्यक्ष दिलीप कोळी, खजिनदार महावीर कांबळे, संजय मालगावे, जगन्नाथ बिरोजे आदी उपस्थित होते. नाताळ निमित्त आज पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील चर्चमध्ये सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी सर्व ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येत ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. कोडोलीमध्ये 1919 साली चर्चची स्थापना करण्यात आली आहे. तेव्हापासून इथं नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात येतो. आज नाताळनिमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी चर्चमध्ये विश्वशांतीसाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. कोल्हापूर चर्च काउन्सिलचे SR रणभिसे यांनी सकाळी तर KDC चर्चचे रेव्हरंड आशुतोष आवळे यांनी दुपारी सामुदायिक प्रार्थना आणि मार्गदर्शन केलं. आमदार डॉक्टर विनय कोरे, गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील यांनी चर्चला भेट देऊन सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी समाज कल्याण सभापती विशांत महापुरे, ट्रस्टचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. चर्चमध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नाताळनिमित्त चर्च परिसरात खेळण्यांचे आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आल्यानं चर्च परिसराला जत्रेचं स्वरूप आलं होतं. कोडोलीसह परिसरातील ख्रिस्ती बांधवांनी ख्रिस्त जन्मोत्सवासह नाताळ निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये उत्साहानं सहभाग घेतला. कागलमधील राष्ट्रीय मार्गालगत दूरसंचार कार्यालयाजवळ असलेल्या हॉटेल अशोकाच्या स्वयंपाकघराला बुधवारी दुपारी अचानक आग लागली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर तात्काळ बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला. या आगीत स्वयंपाकघराचं मोठं नुकसान झालंय. कागल इथल्या राष्ट्रीय महामार्गालगत दूरसंचार कार्यालयाजवळ हॉटेल अशोका आहे. दुपारी 2:30च्या सुमारास या हॉटेलच्या स्वयंपाकघरात खाद्यपदार्थ तयार करत असताना कढईचा भडका उडाल्यानं आग लागली. या घटनेची माहिती मिळताच कागल नगर परिषद तसंच पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. आगीत हॉटेलच्या स्वयंपाकघरासह साहित्याचं नुकसान झालंय.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीनं कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरात मिठाई वाटप करण्यात आलं। यावेळी सतीश माळगे, बाबासाहेब कागलकर, कुंडलिक कांबळे, सरदार कांबळे, गिरीश कांबळे, अजित सनदे, मनोज काळे यांच्यासह RPI आठवले गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात। फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। कर्नाटकात खासगी स्लीपर कोच पेटली, 20 जिवंत जळाले। महिलेचा हात पकडून आय लव्ह यू म्हणणं हा विनयभंगच, छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल। सुरक्षा दलांची मोठी कारवाई, ओडिशातील गुम्मा जंगलात गणेश उडकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा। इलेक्टोरल बॉन्ड रद्द होताच आता इलेक्टोरल ट्रस्टमधून भाजपच्या खात्यात तब्बल 3,811 कोटींची देणगी, काँग्रेसला मिळाली फक्त 299 कोटी। 1965 पूर्वीच्या जुन्या हिंदी गाण्यांवर कुणाचाही मालकी हक्क नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल। बिबट्या दिसताच वाजणार सायरन, अहिल्यानगर वन विभागानं आधुनिक तंत्रज्ञानाचे उचलले पाऊल। राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथं आज पहाटेच्या सुमाराला अज्ञात चोरट्यानं तब्बल 6 दुकानं फोडून रोख रक्कम आणि साहित्याची चोरी केली आहे। चोरटा बिनधास्तपणे दुकानं फोडताना रस्त्यावर फिरताना CCTVमध्ये चित्रित झालाय। या चोरी प्रकरणी संबंधित दुकान मालकांनी राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून CCTV फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत। ऊस तोडणी हंगाम सुरू झाल्यानंतर राधानगरी तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतीये। तालुक्यातील शिरगाव इथं आज पहाटेच्या सुमाराला अज्ञात चोरट्यानं तब्बल 6 दुकानं फोडून रोख रक्कम आणि साहित्य लंपास केलंय। शिरगाव अंजाई भरवडे मार्गावरील रियाज पंक्चर हे दुकान फोडून चोरट्यानं टॉमी घेऊन इतर दुकानातून साहित्य चोरले। त्यानंतर शेजारील रसवंती गृहाचे पत्रे उचकटून दुकानात प्रवेश करत 1,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे। लक्ष्मी ट्रेडर्स या दुकानाच्या मागील बाजूनं पत्र्याचे स्क्रू काढून आत प्रवेश करत चोरट्यानं रोख रक्कम लंपास करून साहित्याचं नुकसान केलंय। त्यानंतर चोरट्यानं साई बाजारचं शटर उचकटून कॅश काउंटरमधील सुमारे 18,000 रुपयांची रोकड आणि किरकोळ साहित्य लंपास केलंय। चोरट्यानं सुट्टे पैसे असलेली पिशवी फोडून ते पैसे विस्कटले। या ठिकाणी चोरट्यानं CCTV कॅमेरा फिरवला। गुडाळेश्वर बाजार आणि महालक्ष्मी बेकर्स या दुकानांनाही चोरट्यानं लक्ष केलं। चोरट्याच्या हालचाली 2 CCTV कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्यात। चोरटा बिनधास्तपणे दुकानं फोडताना, रस्त्यावर फिरताना CCTVमध्ये स्पष्टपणे दिसतोय। संबंधित दुकान मालकांनी राधानगरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी दाखल केल्यात। वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांनी रात्रगस्त तातडीने सुरू करावी अशी मागणी शिरगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे। असं वारंवार शिरगावच्या स्टँडवर एक 10 वर्षापूर्वी पण या पद्धतीची घटना घडलेली होती। पोलिसांना वारंवार आम्ही कळवलेला आहे, परंतु त्या दोन्ही चोरीचा कोणी आजपर्यंत चोर करून सापडलेला नाही। परत आज आणि रात्री हा प्रकार घडलेला आहे। बऱ्याच तरुणांनी इथं बँकेची कर्ज काढून उद्योग चालू केलेला आहे आणि त्या ठिकाणी वारंवार असं चोरीचं प्रमाण घडून जर त्यांचा साहित्याचा जर असं विल्हेवाट लागत असेल तर उद्या या ठिकाणी आम्ही दुकानं चालू करायची का नाही हा प्रश्न निर्माण होणार आहे। तर यासाठी राधानगरी पोलीस स्टेशन असू नये तर जिल्ह्याचे SP साहेब असू दे, त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून कोण चोर आहे चोराला पकडून इथली चोराची दहशत कमी करावी ही प्रशासनाला आमची विनंती आहे। राधानगरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांच्या मदतीनं CCTVमधील चित्रीकरणाच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केलाय। DY पाटील अभिमत विद्यापीठाअंतर्गत
आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेला आजपासून कदमवाडी इथल्या मैदानावर सुरुवात झाली आहे. स्पर्धेत 6 महाविद्यालयांनी सहभाग घेतलाय. 28 डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. डी.वाय. पाटील शिक्षण संस्था अभिमत विद्यापीठांतर्गत आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेला आजपासून कदमवाडी इथल्या मैदानावर सुरुवात झाली. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे उपकुलसचिव संजय जाधव यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, अभिजित पाटील, मधुकर बामणे, प्राध्यापक सागर जानराव, प्राध्यापक रोहन हवालदार, सुशांत कायपुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, डी.वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि डी.वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी या संघांचा सहभाग आहे. 28 डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. गोबस ट्रेडिंग आर्थिक फसवणूक प्रकरणातील गेल्या 3 वर्षांपासून फरार असणाऱ्या सोमनाथ कोळी या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेळगावमधून अटक केली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. या गुन्ह्यात सोमनाथ कोळीसह आतापर्यंत 19 संशयितांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन 2021 मध्ये विश्वास कोळी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून ग्रोबस ट्रेडिंग कंपनी स्थापन केली होती. या कंपनीकडून दरमहा 15% परतावा देण्याचं आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली होती. मात्र गुंतवणूकदारांना वेळेत परतावा न मिळाल्यानं नोव्हेंबर 2022 मध्ये गुंतवणूकदारांनी या कंपनीचा संचालक विश्वास कोळी याच्यासह त्याच्या अन्य 23 साथीदारांवर शाहूपुरी पोलिसात आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यानं हा गुन्हा शाहूपुरी पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. दरम्यान यातील 18 आरोपींना पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. मात्र अद्याप 5 आरोपी फरार आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विश्वास कोळी याच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं तपासातील त्रुटींबद्दल तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि शैलेश बलकवडे यांच्यासह सर्व तपासी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले होते. यानंतर आता पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं असून गेल्या 3 वर्षांपासून फरार असणारा सोमनाथ कोळी याला स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेनं आज बेळगावमधून अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव, अंमलदार युवराज पाटील, अमित सरजे, सुशील पाटील, शुभम संगपाळ, अनिल जाधव, संजय पडवळ, संजय हुंबे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन लेखक प्रकाशक अनिल म्हमाने यांनी केलं. ते राष्ट्रीय जनहित पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. अखिल भारतीय जनहित पार्टीच्या वतीनं राष्ट्रीय जनहित पुरस्कार वितरण सोहळा आज राजर्षी शाहू स्मारक भवनात पार पडला. जनहित पार्टीचे अध्यक्ष कृष्णात पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या सोहळ्याला लेखक प्रकाशक अनिल म्हमाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना अनिल म्हमाणे यांनी जात धर्माच्या नावाखाली समाज विभागत लोकशाही धोक्यात आणण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं सांगितलं. लोकशाही वाचवण्यासाठी सजग भारतीयांनी एकत्र येण्याची गरज आहे असं आवाहन म्हमाणे यांनी केलं. या सोहळ्यात प्राचार्य डॉक्टर डी.वाय. जमादार, राणी पाटील, डॉक्टर ॲडव्होकेट शोभा चाळके, शाहीर रणजित कांबळे आणि डॉक्टर मीनल राजहंस यांच्यासह शैक्षणिक, साहित्य, सामाजिक आणि कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मान्यवरांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यावेळी शाहीर सदाशिव निकम, कृष्णात पाटील, मदन पवार, बबन रानगे, सतीश भंडारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राधानगरी दाजीपूर अभयारण्य परिसरात सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या निमित्तानं 31 डिसेंबर रोजी लोक विनापरवाना अभयारण्यात प्रवेश करतात. या अनुषंगानं अभयारण्य परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन्यजीव विभागानं राधानगरी दाजीपूर अभयारण्य परिसर 30 आणि 31 डिसेंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत विविध प्रकारे केलं जातं. सरत्या वर्षातील कटू आठवणी विसरून नवी आव्हानं आणि नव्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री मित्रमंडळी एकत्र येत जेवणाचा किंवा आउटिंगला जाण्याचा प्लॅन करतात. यातूनच मद्यपान करणं, जंगलात वणवा लावणं, गोंधळ घालणं असे अनधिकृत प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी राधानगरी दाजीपूर अभयारण्य परिसर 30 आणि 31 डिसेंबर असे 2 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय वन्यजीव विभागानं घेतलाय. या कालावधीत संरक्षण पथकाद्वारे दिवस रात्र गस्त घालण्यात येणार आहे. तसंच कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा वन्यजीव विभागानं दिलाय. पेठ वडगावमधील हद्दपार आरोपी सागर खोत आणि त्याच्या मित्रानं रतन पाटोळे याच्यावर एडक्यानं हल्ला केलाय. या हल्ल्यात रतन गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी वडगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बुधवारी रात्री उशिरा संशयित सागर खोत आणि त्याचा मित्र आयुब मेहबूब सरकवास याला अटक करण्यात आली असून न्यायालयानं दोघांनाही 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उसानं भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं कागलमधील दुचाकीस्वार संजय चव्हाण हे गंभीर जखमी झालेत. बुधवारी सायंकाळी 6 वाजता पुणे बंगळूर महामार्गावर लक्ष्मी टेकडीजवळ अपघात झाला. चव्हाण यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारांसाठी CPRमध्ये दाखल करण्यात आले. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमाराला कोल्हापुरातील फोर्ट कॉर्नर परिसरातील भूपाल टॉवर्स या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या मुनवर मुल्ला यांच्या गोदामाला आग लागली. या आगीमध्ये पुठ्ठ्यांची रद्दी आणि इतर साहित्य जळून किरकोळ नुकसान झालंय. आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. महापालिकेच्या कावळानाका फायर स्टेशनचे ऑफिसर विजय सुतार, नवनाथ साबळे, योगेश जाधव, सागर पाटील, मनीष कुंभार, सुरेंद्र जगदाळे, प्रभाकर खेबवडे आणि अनिकेत परब यांनी ही आग आटोक्यात आणली. फोर्ट कॉर्नर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. लक्ष्मीपुरी पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत केली. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकानं बनावट देशी मद्याचे रॅकेट उघडकीस आणलंय. आज हॉटेल गारवाच्या मागे असलेल्या एका पत्र्याच्या बंदिस्त शेडमध्ये छापा टाकून 264 बॉक्स देशी मद्य, 165 बल्क लिटर मद्यार्क, 15 लिटर तयार मद्य असा 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. वाहतुकीसाठी वापरलेली 2 चारचाकी वाहनंही ताब्यात घेण्यात आली आहेत. या प्रकरणी वसंत पाटील, अरुण बुरुंगले आणि सज्जन शिकलगार यांना अटक करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. श्री बाळूमामा ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांना मारहाण. 14 डिसेंबरला झालेल्या मारहाणीचे CCTV फुटेज समोर आल्यानं उडाली खळबळ. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात नाताळचा सण उत्साहात साजरा. चर्चमध्ये विश्वशांतीसाठी सामुदायिक प्रार्थना. कोडोलीतील नाताळला शतकोत्तर परंपरा. तीस आणि 31 डिसेंबरला राधानगरी दाजीपूर अभयारण्य आणि परिसर पर्यटकांसाठी राहणार बंद. सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या निमित्तानं राधानगरी अभयारण्य परिसरात अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून वन्यजीव विभागाची दक्षता. राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथं आज पहाटे चोरट्यानं 6 दुकानं फोडत रोख रक्कम आणि साहित्य केले लंपास. चोरट्याच्या हालचाली CCTVत चित्रित. आणि ग्रोबस ट्रेडिंग फसवणूक प्रकरणातील गेल्या 3 वर्षांपासून फरार संशयित सोमनाथ कोळीला LCBच्या पथकानं बेळगावातून घेतलं ताब्यात. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.